हाय एव्हरीवन, नमस्कार. या ठिकाणी आपण कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघत आहोत, ज्यामध्ये आपण 2018 ते 2023च्या दरम्यान आयोगाने जे काही प्रश्न आपल्याला या पूर्वपरीक्षेत विचारलेले आहेत, कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत, ते आपण विषयानुरूप प्रत्येक वर्षीचा प्रश्न आपण सविस्तर या यूट्यूबच्या माध्यमातून डिस्कस करत आहोत. ओके, सो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 2018 ते 19 या वर्षी पॉलिटी अंतर्गत जे प्रश्न आयोगाने विचारलेले होते ते आपण बघितलेलं आहे. ओके, जर तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले नसेल तर नक्की बघा. एकंदरीत प्रश्न विचारण्याचा जो क्रम कशा पद्धतीने बदलतो आहे ते आपल्याला लक्षात येईल. सोबतच आपण यापूर्वी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल या चारही विषयाचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत ते सविस्तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्कस केलेले आहे. ओके, सो ते व्हिडिओ जर बघायचे असेल तर त्या व्हिडिओची जी काही प्लेलिस्ट आहे ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ओके, सो तुम्हाला जर या व्हिडिओची किंवा या लेक्चरची PDF हवी असेल तर ते देखील, त्या PDFची लिंक देखील या टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ओके, सो या ठिकाणी आपण 2020मध्ये आयोगाने जे प्रश्न पॉलिटी अंतर्गत विचारलेले आहेत ते आपण सविस्तर बघूयात. सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपल्याला एकंदरीत संविधान सभा आणि जे काही संविधान सभेने किंवा भारतीय संविधान निर्मितीच्या वेळेस आपण कोणकोणते तत्त्वे स्वीकारलेले होते किंवा कुठले कशा पद्धतीने आपली एकंदरीतच भारतीय संविधानाची जडणघडण झालेली आहे त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी प्रश्न काय आहे तर खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे अशा पद्धतीने प्रश्न आहे. पर्याय स्वरूपामध्ये काय दिसतो तर पहिला जो पर्याय आहे तर संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दुसरा पर्याय आहे कायद्याने घालून दिलेली पद्धती हे जे तत्व आहे ते अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहे. त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतली गेलेली आहे. सो कुठले पर्याय योग्य आहेत. ओके, सो एक्सप्लेनेशन बघण्यापूर्वी आपण थोडक्यात जे काही दुसरा पर्याय दिलेला आहे की कायद्याने घालून दिलेली पद्धती आणि इंग्लिश ट्रान्सलेशन कशा पद्धतीने आयोगाने इंग्लिश ट्रान्सलेशनचं मराठी ट्रान्सलेशन कशा पद्धतीने केलेलं आहे. सो अशा ट्रान्सलेशनमुळे देखील आपला प्रश्न चुकण्याची जी काही शक्यता असते ते फार जास्त असते. सो या ठिकाणी प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ वॉज अडॉप्टेड फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन ऑफ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, आणि हे जे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आता प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे जे तत्व आहे ते आपण ब्रिटन या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. मात्र या ठिकाणी जे काही ट्रान्सलेशन दिलेलं आहे ते कायद्याने घालून दिलेली पद्धती. सो त्याऐवजी आपल्याला मराठी ट्रान्सलेशन काय पाहिजे होतं तर प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉचे मराठी ट्रान्सलेशन कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया अशा पद्धतीचं पाहिजे होतं. ओके, कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय किंवा प्रक्रिया हे जे तत्व आहे ते ब्रिटन राज्यघटनेकडून घेण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने ते योग्य स्टेटमेंट असणार होतं. मात्र या ठिकाणी कायद्याने घालून दिलेली पद्धती जी दिलेली आहे ते कुठंतरी आपल्याला अमेरिकेकडून जे आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ओके, या ठिकाणी बघू शकता कायद्याची योग्य प्रक्रिया, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि कायद्याने घालून दिलेली प्रक्रिया हे कुठेतरी आपल्याला सिमिलर वाटतो. ओके, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या शब्दावरून आपली गल्लत होण्याची शक्यता असते. ओके, सो या ठिकाणी कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया जर असं असतं तर आपण व्यवस्थितरित्या ते प्रश्न आहे ते आपण टॅकल करू शकलो असतो. ओके, सो याचे जे काही मराठी ट्रान्सलेशन जे असते ते जर संदिग्ध वाटलं तर आपण इंग्लिश ट्रान्सलेशन देखील आपल्याला वाचायला पाहिजे. ओके, एवढंच या प्रश्नामागे जे काही ट्रान्सलेशन दिलेलं आहे ते सांगण्यामागचा हेतू आहे. सो बघूयात. राज्यघटनेच्या मसुद्यावरील प्रस्ताव 26 नोव्हेंबर 1949ला संमत झाल्याचे घोषित करण्यात आले आणि त्यावर सदस्य आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षऱ्या झाल्याचे आपल्याला दिसून येतो. आता एकूण जे काही संविधान सभा होती त्या संविधान सभेचे जे काही एकूण सदस्य होते 299. या 299 सदस्यांपैकी केवळ आणि केवळ फक्त 284 सदस्यांनी ज्या दिवशी जी काही संविधान संमत झाले आणि संमत झाल्याच्या नंतर ते अंगीकृत करण्यात आले म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला, त्या दिवशी 299 सदस्यांपैकी केवळ 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या. ओके, आणि जे उर्वरित सदस्य होते त्यांनी 26 जानेवारी 1950ला स्वाक्षऱ्या केल्या. आता पहिला जर आपण पर्याय बघितला तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की
288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या, जे की चुकीचं आहे. त्याआधी 299 पैकी 284 सदस्यांनी ऑलरेडी 26 नोव्हेंबर 1949ला स्वाक्षऱ्या केल्याचे दिसून येतो. ओके. सो त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी पहिले जे विधान आहे किंवा पहिला जो पर्याय आहे तो चुकीचा ठरतो आहे. त्यानंतर दुसरा पर्याय, कायद्याने घालून दिलेली प्रक्रिया किंवा ज्याला प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आपण संबोधतो इंग्लिशमध्ये. सो हे जे काही तत्व आहे ते अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेण्यात आलेलं आहे का, तर ते देखील चुकीचं आहे. तर ते आपण प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे जे काही तत्व आहे ते आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून, ब्रिटनच्या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. त्यामुळे ब देखील किंवा पर्याय दुसरा देखील चुकीचा आहे. त्यानंतर आहे तिसरा पर्यायात काय दिलेलं आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतली गेलेली आहे. सो कुठले हे जे काही तत्व आहे, आपण संयुक्त बैठकीची जी तरतूद आहे दोन्ही सभागृहाची, ती आपण ऑस्ट्रेलियन संविधानाकडून किंवा ऑस्ट्रेलियन राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. ओके. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट देखील या ठिकाणी चुकीचं असणार आहे. त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया पाहिजे होता. त्यामुळे तीनही स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला चुकीचा वाटतो आणि पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. म्हणजे वरीलपैकी नाही, आपल्याला योग्य विचारलेलं होतं, त्यामुळे वरीलपैकी कुठलंही योग्य दिसून येत नाही. ओके. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी जे काही प्रश्न आहे ते आपल्याला विचारले गेलेलं आहे. एकंदरीतच फॅक्च्युअल आणि अंडरस्टँडिंगच्या भागानुसार हे जे काही प्रश्न आहे ते आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ओके. सो बघूयात. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्ट कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो म्हणजे काय, तर जे काही घटनेमध्ये घटनेचा अर्थ लावण्याचे काम या भारताच्या भारताची जी संविधानाची जी प्रास्ताविका आहे त्याच्या माध्यमातून केला जाऊ शकतो, असा एकंदरीत पहिला स्टेटमेंट आपल्याला सांगतो आहे. ओके. दुसरा जे काही स्टेटमेंट आहे, ब स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही, अशा पद्धतीने स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. सो कुठले पर्याय योग्य आहेत. आता जे काही विधान अ जे आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की सरनामा हे राज्यघटनेमध्ये जे काही प्रस्थापित व प्रचारित करायचे जे उद्दिष्ट आहे, जे तत्व आहेत ते उद्धृत करतो किंवा उद्दिष्ट कथन करतो. तर ते बरोबर आहे का. एवढं जरी स्टेटमेंट आपण लक्षात घेतलं तर ऑफकोर्स बरोबर आहे. कारण जे काही भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क असेल, त्यानंतर जे काही आपले वैशिष्ट्य असतील संविधानाची, ज्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य इत्यादी तत्व हे प्रास्ताविकेत स्पष्ट होत आहे. त्यानंतर न्यायासंदर्भाने तत्व असतील, ज्यामध्ये सामाजिक, आर्थिक न्याय, राजनीतिक न्याय, त्यानंतर स्वातंत्र्य संदर्भाने विचार, अभिव्यक्ती, विश्वास व श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. सो जे काही महत्त्वाचे जे आपल्या राज्यघटनेत तत्व आहेत त्या तत्वांचा जे काही एकंदरीतच पार्श्वभूमी किंवा स्वरूप आपल्याला या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत दिसून येतो. त्यामुळे पहिले जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. आणि जेथे जेथे आपल्याला भारतीय राज्यघटनेची भाषा संदिग्ध वाटते तर ते त्या घटनेच्या वैधानिक अर्थ म्हणजे तेथे काय, तर त्या भाषेच्या किंवा ते जे टर्मिनॉलॉजीज आहे ते स्पष्ट किंवा त्या टर्मिनॉलॉजी उलगड्या करण्याचे काम या प्रस्तावनेतून किंवा एकंदरीत प्रस्तावनेच्या माध्यमातून त्या संदर्भाने आपण त्याचा अर्थ लावण्याचं काम, राज्यघटनेचा अर्थ लावण्याचं काम आपण करीत असतो. एकंदरीत ते सर्वोच्च न्यायालय असेल किंवा कायदेमंडळ, विधिमंडळाच्या माध्यमातून असेल. सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य आपलं आहे असं म्हणू शकतो. त्यानंतर आहे भारतीय संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास मान्यता दिलेली नाही. हे जे विधान आहे ते विधान चुकीचं आहे. ओके. आता का चुकीचं आहे, तर जेव्हा आपण भारतीय संविधान घटनाकर्त्यांनी जेव्हा संविधान सभा भरलेली होती आणि त्या ठिकाणी संविधानाचे जे वेगवेगळे तत्व आहेत किंवा जे तरतुदी आहेत ते संमत करीत होते, त्यावेळेस ते मतदानाच्या माध्यमातून म्हणजे संविधान सभेमध्ये मतदान घेतल्या जायचं आणि एखादा निर्णय पास या मतदानाच्या माध्यमातून केला जायचा. ओके. मात्र जी काही संविधान सभा आहे त्या संविधान सभेने जेव्हा सरनामा स्वीकारण्याच्या वेळेस आणि ही सरनामा आपण किंवा एकंदरीत प्रस्ताविका सर्व जे काही संविधान सभा किंवा जे काही संविधानाचा भाग एकंदरीतच तयार झाल्यानंतर शेवटी आपण हे जे काही सरनाम्यास मंजुरी आपण दिलेली होती. ओके. सो त्यामध्ये आपण जेव्हा आपण या संदर्भाने मतदान घ्यायचं की नाही असा प्रश्न उपस्थित झाला तर त्यावेळेस
हे जे काही संविधानाची जी काही प्रास्ताविका आहे ते सर्वानुमते पास करण्यात आले. ओके, म्हणजे ज्या पद्धतीने आधी कायदेशीर म्हणजे जे काही तरतुदी आपण मतदानाच्या माध्यमातून घेत होतो, तर त्या पद्धतीने या सरनाम्यास सर्वानुमते हे संमत करण्यात आले. म्हणजेच काय तर एक कायदेशीर मान्यता देखील या संविधानास मान्यता मिळालेली आहे. आणि त्यामुळेच काही भाग जो आहे या संविधानाचा हे जे काही प्रस्ताविका आहेत त्या प्रस्ताविकेसंदर्भाने जेव्हा प्रास्ताविका संविधानाचा भाग आहेत किंवा नाही, कारण हे सर्वानुमते संमत करण्यात आले, यावर कुठल्याही पद्धतीने वोटिंग किंवा मतदान झाले नव्हतं. ओके, ज्या पद्धतीने आधी कायद्याचे जे काही संविधानाचे जे काही भाग आहेत, इतर भाग आहेत ज्यामध्ये मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्त्वे असतील, त्या संदर्भाने किंवा जे विशिष्ट तरतुदी केल्या गेल्या त्यामध्ये मतदान व्हायच्या आणि ते मतदानाने ते ठराव बहुमत करून ते मग आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केल्या जायच्या. मात्र सरनाम्यास अशा पद्धतीचे मतदानाची आवश्यकता पडलेली नाही. ओके, सो त्यामुळेच संविधानाचा भाग आहेत किंवा नाही अशा पद्धतीचे वेळोवेळी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. सर्वोच्च न्यायालयाचे 3 जे काही खटले आहेत, ज्यामध्ये बिरुबारी प्रकरण, केशवानंद भारती प्रकरण आणि LIC ऑफ इंडिया प्रकरण 1995 मध्ये. पहिल्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की हे जे काही संविधानाचे जे प्रास्ताविक आहे ते आपल्या राज्यघटनेचा भाग नाही. मात्र इतर 2 खटल्यामध्ये म्हणजे केशवानंद भारती खटला असेल किंवा LIC खटला असेल, यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की जे काही संविधानाची जी प्रास्ताविक आहे ते आपल्या राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे आणि ते आपल्या राज्यघटनेतून वेगळा करता येत नाही. म्हणजेच काय तर जे काही ब स्टेटमेंट दिलेलं आहे ते कायदेशीर मान्यता दिली नाही अशा पद्धतीची जी स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं वाटतं. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला फक्त विधान बरोबर असणार आहे, बाकी ब जे आहे ते चुकीचं आहे. ओके, पहिल्या क्रमांक जे काही विधान पहिला विधान बरोबर आहे. ओके, पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला प्राध्यापक KC व्हीयर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप स्पष्ट होते अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. एकंदरीत भारतीय जी काही संघराज्य पद्धती आपण म्हणतो किंवा भारतामध्ये जी काही अधिकारांची विभागणी होऊन ज्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूच्यांनुसार अधिकारांची विभागणी झालेली आहे. ओके, प्रत्येक राज्याला त्या सूचीमध्ये असलेल्या विषयानुसार कायदे करण्याचा किंवा एकंदरीत नियम तयार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. जेव्हा भारतीय संघराज्य कशा पद्धतीची असेल असे जेव्हा स्वरूप स्पष्ट होत होते, तर त्यावेळेस KC व्हीयर नावाचे जे इंग्रज पार्लिमेंटरी किंवा जे संसद होते त्या विधिमंडळाचे KC व्हीयर हे ब्रिटिश अधिकारी होते. तर त्यांनी या भारतीय संघराज्य पद्धतीचे वर्णन काय केले होते, तर अर्धसंघराज्य प्रणाली अशा पद्धतीने त्यांनी स्पष्ट केले होते. का केले होते, तर जे काही भारतीय संघराज्य आहे तर भारतीय संघराज्य हे पूर्णतः संघराज्य नाही. आता संघराज्य हे जे तत्व आहे त्यामध्ये काय दिसून येतो, तर संघराज्य या तत्वामध्ये आपल्याला 2 गव्हर्नमेंट असताना दिसून येतो. त्यानंतर लिखित राज्यघटना आपल्याला दिसून येतो. अधिकारांची विभागणी आपल्याला या संघराज्य पद्धतीत झाल्याचे दिसून येतो. ओके, संविधानाची सुप्रीमता दिसून येतं. रिजिड कॉन्स्टिट्यूशन हे वैशिष्ट्य दिसून येतो, म्हणजे जे काही ताठर संविधानाची भूमिका किंवा ताठर जे काही संविधान आहे ते दिसून येतो. त्यानंतर आहे इंडिपेंडंट ज्युडिशरी आणि कॅमरल लेजिस्लेचर. ओके, द्विगृहात्मक संविधान गृह किंवा द्विगृहात्मक विधिमंडळ आपल्याला दिसून येतो. थोडक्यात काय, तर जर आपल्याला संविधान म्हणजे काय तर संघराज्य पद्धतीचे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्णतः संघराज्य पाद्धतीचे उत्तम उदाहरण जर घ्यायचं झालं तर अमेरिका आपल्याला दिसून येतो. अमेरिकेचे जे काही राज्य आहेत 50 राज्य हे स्वतंत्रपणे आपले जे काही कार्य आहे ते पार पाडत असतात. ते फक्त ॲग्रीमेंटनुसार या USA जी काही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्या ॲग्रीमेंटनुसार त्यांनी करारबद्ध रीतीने त्यांच्याशी ॲग्रीमेंट करून संघराज्य स्थापन केलेलं आहे. आणि प्रत्येक राज्याचे संविधान, त्यानंतर प्रत्येक राज्याचा एक राज्यध्वज वेगवेगळे आहेत, प्रत्येक राज्याचं राज्यगीत वेगवेगळं आहे. त्यानंतर त्यांचं न्यायालय, सर्वोच्च न्यायालय प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं आहे. केंद्राचे जे काही सर्वोच्च न्यायालय ते वेगवेगळे आहेत. अशा पद्धतीने पूर्णतः संघराज्य पद्धती अमेरिकेमध्ये दिसून येतो. मात्र भारताच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते काहीसरी युनिटरी म्हणजे काहीसं आपल्याला युनिटरी म्हणजे केंद्राकडे झुकलेले संघराज्य अशा पद्धतीने दिसून येतं. ओके, ज्यामध्ये आपण राज्य हे केंद्राच्या नियंत्रणात असतात. विशेषतः जेव्हा आणीबाणीची परिस्थिती असेल तर अशा वेळेस जे काही राज्यांना प्राप्त होणारे अधिकार आहेत ते आपण जे आपले अधिकार राज्यांना मिळणारे अधिकार केंद्राकडे एकवटले जातात. म्हणजे ते त्यावेळेस एका निश्चित कालावधीसाठी
एक केंद्रात्मक जे काही संघराज्य किंवा केंद्रात्मक शासन पद्धती आपल्या भारतामध्ये होतो. सो यालाच के.सी. वेयरने काय म्हटले आहे तर अर्धसंघीय संघराज्य पद्धती. आता या ठिकाणी जे काही स्वरूप या ठिकाणी स्पष्ट केले आहे त्यामध्ये पर्यायामध्ये बघूयात. पहिला जो पर्याय आहे तर भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियाशील आहे का? त्यानंतर आहे एक पक्षीय प्रभावी राजवट ही संघराज्यवादाच्या तत्वाशी संघर्ष करणारी ठरली. त्यानंतर आहे भारतीय संघराज्य हे घटकांमधील कराराचा परिणाम नाही, म्हणजे घटक राज्यांमधील कराराचा परिणाम नाही. एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही के.सी. वेयर आहे ते स्पष्ट केलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे. आता थोडक्यात काय, जर हे जे काही कन्सेप्ट आहे ते समजण्यात जड जात असेल तर थोडक्यात एवढं लक्षात ठेवा. एकात्म राज्याची म्हणजे ज्या पद्धतीने एखादा देश केंद्र जर एखादा निर्णय आहे तो निर्णय राज्यावर लादू शकतो काय, तर त्यावेळेस समजा निश्चित परिस्थितीमध्ये नक्कीच केंद्र एखादा निर्णय राज्यावर लादू शकतो. म्हणजे काही केंद्राची जी काही भूमिका आहे ते वरचढ ठरतो आहे राज्यांच्या तुलनेपेक्षा. ओके. मात्र सर्वसाधारण परिस्थितीमध्ये राज्यांना स्वतंत्र अधिकार प्राप्त होतो. एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य आपल्याला दिसून येतो. म्हणजे संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये आपल्याला भारतीय जी काही राज्यात असणारी जी काही शासन पद्धती आहे त्यामध्ये दिसून येतो. मात्र ते एकात्मक राज्य आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीचे स्पष्ट यांनी जी काही भूमिका आहे ते मांडलेली होती. ओके. हेच या लक्ष्मीकांतच्या पॉलिटी पुस्तकामध्ये दिलेलं आहे की भारतीय संघ हे सह्यात्मक एकात्म वैशिष्ट्य असलेले संघीय राज्य नसून सहाय्यक संघीय वैशिष्ट्य असलेले एकात्मक राज्य आहे. म्हणजे वेळ प्रसंगी ते एकात्मक स्वरूपाचे बनू शकतात. अशा पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. ओके. सो हे जे काही डायरेक्ट स्टेटमेंट आहे ते आपल्याला लक्ष्मीकांत या पुस्तकातून उचलल्याचे दिसून येतो. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे या ठिकाणी ग्रामसभा. ओके. पंचायत राज संदर्भाने जे काही ग्रामपंचायत आहे त्या संदर्भाने प्रश्न दिलेला आहे. खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख अभिरक्षित ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षा राखणे सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी असते. अशा पद्धतीने या ठिकाणी कीवर्ड लक्षात घ्या. संयुक्त जबाबदारी असते असे पहिला स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. ब स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे असं दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? आता पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवणे किंवा अभिलेख ठेवणे किंवा त्यांची सुरक्षितता राखणे ही जी काही जबाबदारी आहे ती सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी आहे. सो ही विशेषतः सरपंचाची जबाबदारी दिसून येतं, उपसरपंचाची जबाबदारी दिसून येत नाही. ओके. सो सरपंचाची जबाबदारी दिसून येतो आणि सरपंच उपस्थित नसल्यास, ओके, सरपंच जर काही कारणास्तव उपस्थित नसल्यास ती जबाबदारी उपसरपंचांकडे येतो. मात्र ही दोघांची संयुक्त जबाबदारी आहे का, तर संयुक्त जबाबदारी या विधानामुळे किंवा या शब्दामुळे या ठिकाणी हे जे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचे ठरतो आहे. ओके. या संदर्भाने जे काही विशेष अधिकार आहे ते सरपंचाला प्राप्त होतो आणि सरपंच अनुपस्थित असल्यास उपसरपंचाला. मात्र ते दोघांची संयुक्त जबाबदारी दिसून येत नाही. आता प्रत्येक वित्तीय वर्षात पहिल्या बैठकीत ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे का? सो हे जे ब स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता पहिली ग्रामसभा त्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या 2 महिन्याच्या आत घेणे आवश्यक आहे. अशा पद्धतीची तरतूद आपल्याला ग्रामसभेसंदर्भाने जी काही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 हे जे काही ॲक्ट आहे तर या ॲक्टमधील कलम 7A, ओके, कलम 7A मध्ये स्पष्टपणे नमूद केले गेलेलं आहे. ओके. सो ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे किंवा या ठिकाणी जो प्रश्न आहे ते देखील आपल्याला ग्रामपंचायत संदर्भाने दिसून येतो आणि जे काही ग्रामपंचायतचे जे विशेष ठराव आहे त्या ठरावासंदर्भाने आपल्याला दिसून येतो. अ स्टेटमेंट काय दिलेलं आहे की ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल किंवा सुधारणा करून किंवा फेरफार करून तो रद्द करता येईल. ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज
इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरफार किंवा फेरबदल किंवा सुधारणा किंवा फेरफार करता येणार नाही किंवा तो जो काही केलेला करार आहे किंवा जे केलेला ठराव आहे तो रद्द करता येणार नाही. सो कुठले बरोबर आहे? ओके. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे की दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी कोरिलेट होत आहेत. ओके. आता कोरिलेट होत आहेत म्हणजे काय? समजा ए नावाचा एखादा ठराव ग्रामपंचायतमध्ये म्हणजे एखादा ग्रामपंचायतने असा ठराव केला की प्रत्येक गावामध्ये म्हणजे जे काही त्या गावामध्ये आपण वाचनालय सुरू करूयात. ओके. वाचनालय सुरू करूयात अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक ठराव ग्रामपंचायतीमध्ये मांडण्यात आला आणि ते ठराव जे आहे ते ठराव सर्वानुमते पास करण्यात आले. ओके. आता ग्रामपंचायतीने मांडलेला जो ठराव आहे तो पास करण्यात आला आणि गावामध्ये वाचनालय सुरू झाले. ओके. आता वाचनालय सुरू झाल्याच्या नंतर काय झालं की तो वाचनालय आहे तो त्या वाचनालयामध्ये गावातील जे मुलं आहेत ते जात नव्हते. ओके. उगाच त्या वाचनालयावर पुस्तकांचा जो खर्च आहे तो खर्च वगैरे व्यवस्थित खर्च वगैरे जास्त प्रमाणात होत होता. त्या वाचनालयाची लाईट बिल असेल किंवा इतर जे काही AC वगैरे फॅन्स वगैरे त्या ठिकाणी लावले त्या वाचनालयामध्ये तितकासा जे मुलांचा जो प्रतिसाद आहे त्या ठिकाणी मिळत नव्हता. अशा वेळेस काय केलं तर ग्रामपंचायतीला वाटलं की आपण आता ते जे काही वाचनालय संदर्भात जो ठराव केलेला आहे तो आपण मागे घेऊयात. ओके. आता जो काही ठराव आहे तो ठराव मंजूर केल्यानंतर 3 महिन्यानंतरच तो ठराव मागे घेतला जाऊ शकतो किंवा त्यामध्ये सुधारणा केला जाऊ शकतो किंवा तो रद्द करता येऊ शकतो. ओके. आता त्या वाचनालयाला असं ठरवण्यात आलं की त्या वाचनालयाऐवजी आपण त्या ठिकाणी जिमखाना सुरू करूयात. ओके. म्हणजे मुलांचे जे काही शारीरिक कसरतीसाठी त्या ठिकाणी आपण जिम सुरू करूयात. त्या वाचनालयाचे जे काही ठराव आहे ते रद्द करू. सो हे 3 महिन्यानंतर करता येऊ शकतो का? तर हे बरोबर आहे, करता येऊ शकतो. मात्र 3 महिन्याच्या नंतर करण्यासाठी ते रद्द करण्यासाठी काय तर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी एकूण सदस्य संख्येच्या 2/3 इतक्या सदस्य जोपर्यंत त्या मागे घेण्याचा किंवा त्या जो काही ठराव पास केलेला होता आधी तो ठराव रद्द करण्याचा जो काही निर्णयाला संमती किंवा ठराव मंजूर करण्यासाठी आपली मंजुरी देत नाही तोपर्यंत तो ठराव किंवा त्यामध्ये फेरफार किंवा बदल किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करता येणार नाही किंवा तो ठराव जो आहे तो रद्द करता येणार नाही. ओके. सो दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. ओके. सो पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर आहेत. ओके. सो समजा आपण जे उदाहरण घेतले की वाचनालय आता आपल्याला बदल करायचा आहे, वाचनालयाचे जिमखान्यामध्ये रूपांतर करावायचं आहे. ओके. सो 3 महिन्यानंतर त्यामध्ये बदल नक्कीच करता येईल. 3 महिन्याच्या आतमध्ये त्यात बदल करता येणार नाही आणि 3 महिन्याच्या नंतर देखील तो ठराव जर केलेला ठराव रद्द किंवा त्यामध्ये बदल करता येण्यासाठी 2/3 सदस्यांनी त्या सदस्यांनी त्या ठरावाला मागे घेण्याच्या ठरावाला किंवा त्यामध्ये बदल करण्याचा किंवा फेरफार करण्याचा अथवा तो रद्द करण्याच्या ठरावाला मंजुरी दिली गेलेलं पाहिजे. ओके. तेव्हाच त्यामध्ये बदल करता येईल किंवा तो ठराव जो आहे आधी मांडलेला ठराव रद्द करता येईल. सो पर्याय क्रमांक 3 दोन्ही ठराव या ठिकाणी बरोबर आहेत. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एकंदरीत काय तर जे काही विधिमंडळ असेल, कायदेमंडळ असेल, सत्ताधारी पक्ष असेल हे जेव्हा शासन स्तरावर मनमानी पद्धतीने सत्तेचा उपभोग घेत असतील किंवा सत्तेचा गैरवापर करत असतील तर अशा वेळेस कुठल्या पद्धतीने त्यावर नियंत्रण न्यायालयाच्या माध्यमातून राखला जाऊ शकतो अशा पद्धतीच्या एकंदरीतच त्यांच्या कृतीवर कुठल्या पद्धतीने नियंत्रण त्यांच्या प्रशासकीय कृतीवर ओके प्रशासकीय कृतीवर कशा पद्धतीने न्यायालय नियंत्रण राखू शकतो हे जे काही तत्व आहे त्याचे उगम स्थान कुठे आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ओके. एकंदरीतच जे काही कायद्याचे राज्य आहे कायद्याचे राज्य संदर्भात रूल ऑफ लॉ संदर्भात मागच्या वर्षी देखील आपण बघितलेले होते की कायद्याचे जे राज्य आहे या संदर्भाने आद्य प्रवर्तक कोण होते किंवा हे जे काही टर्मिनॉलॉजी आहे ते कोणी सुचवले आणि त्याचे जे योग्य पर्याय होते ते ॲडवर्ब कोक हे होते. ओके. तर सो या वर्षी देखील म्हणजे 2020 मध्ये देखील यावर प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवर नियंत्रणाचा उगम कुठे दिसून येतो तर कायद्याचे राज्य या तत्वावर दिसून येतो. जे कायदेतज्ञ A.V. डायसी होते यांनी हे जे काही तत्व आहे ते मांडलेले आहे. ओके. अधिक व्यापक पद्धतीने स्पष्ट केल्याचे आपल्याला दिसून येतो आणि यामध्ये मनमानी सत्तेचा अभाव म्हणजेच कोणत्याही माणसाला कायद्याचे उल्लंघन केल्याशिवाय शिक्षा होऊ शकत नाही. कायद्यासमोर सर्वांना समान मग ते सर्व नागरिकांना मग ते गरीब असो श्रीमंत असो उच्च जातीचा असो निम्न जातीचा असो किंवा कुठल्याही धर्म वंश जात इत्यादी पद्धतीने भेदभाव
केला जाऊ शकणार नाही अशा पद्धतीची जी काही तरतूद आहे ते या कायद्याचे राज्य यामध्ये कायद्याच्या राज्यामधून उगम पावल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. व्यक्तीची जी काही प्रतिष्ठा आहे, त्या प्रतिष्ठेचे जे काही उगम देखील आहे या माध्यमातून दिसून येतो. ओके. आणि जे काही कायद्याचे राज्य आहे ते भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत वैशिष्ट्यामध्ये समाविष्ट केल्याचे दिसून येतो, ज्यामध्ये कुठल्याही गव्हर्नमेंटला यामध्ये बदल करता येणार नाही. एकंदरीत ते संविधानाच्या मूलभूत संरचना आहेत. ओके. आणि त्यावेळेस जर बदल केला जात असेल तर अशा वेळेस न्यायव्यवस्था किंवा न्यायालयीन कार्यवाही करून किंवा न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या माध्यमातून ते जे काही कायदा आहे त्याला आपण मागे घेऊ शकतो किंवा मागे घेण्यास भाग पाडू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. ओके. आणि या कायद्याच्याच राज्यामध्ये किंवा कायद्याचे जे अधिराज्य आपण म्हणतो त्याच्यामध्येच एखाद्या नागरिकाचा जर मूलभूत हक्क अवाजवी कारणास्तव डावलला जात असेल तर अशा वेळेस तो व्यक्ती, संबंधित व्यक्ती न्यायालयात जाऊन, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात जाऊन रिट पिटिशन दाखल करून त्या जे काही त्याचे मूलभूत हक्क आहे ते मूलभूत हक्क मागे घेऊ शकतो. म्हणजे मूलभूत हक्कांसंदर्भात जे काही काय म्हणू शकतो आपण, मूलभूत हक्क जर डावलला जात असेल तर ते मूलभूत हक्क सुरक्षित करण्याची जबाबदारी त्या न्यायालयीन प्रशासनाला या कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ या तरतुदीनुसार प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी पंची आयोग एकंदरीत केंद्र व राज्य संदर्भाने जे काही केंद्र व राज्य संदर्भात जे आयोग वेगवेगळे आयोग शिफारसी करण्यास, सुधारणा घडवून आणण्यासंदर्भात जे काही आयोग स्थापन झालेले होते, ज्यामध्ये सरकारी आयोग असेल, पंची आयोग असेल किंवा पहिली प्रशासकीय सुधारणा आयोग, दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग. सो या आयोगासंदर्भाने आयोग आपल्याला आपले राज्यसेवा किंवा MPSC आपल्याला प्रश्न विचारतो. ओके. सो या ठिकाणी पंची आयोगासंदर्भाने राज्यपालासंदर्भाने कुठल्या शिफारसी केलेल्या होत्या त्या संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे की कोणती शिफारस चुकीचे नमूद करण्यात आलेली आहे. ओके. सो या ठिकाणी बघूयात. सर्वात आधी आपण पंची आयोगासंदर्भाने बेसिक इन्फॉर्मेशन घेऊयात, मग आपण प्रश्नाकडे येऊयात. भारताचे माजी सरन्यायाधीश मदन मोहन पंची यांच्या अध्यक्षतेखालील एप्रिल 2007 मध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. कोणाच्या अध्यक्षतेखाली? मदन मोहन पंची, जे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. या आयोगाचे जे सदस्य होते धीरेंद्र सिंग, 4 सदस्यीय ही समिती कमिशन होते आणि यामध्ये धीरेंद्र सिंग, त्यानंतर आहे विनोद कुमार दुग्गल, NR माधव मेनन आणि अमरेश बागची असे 4 सदस्य आपल्याला दिसून येतो. मागच्या वर्षीच्या म्हणजे 2022च्या कंबाईनमध्ये जे काही सरकारी आयोग आहे त्या सरकारी आयोगाचे सदस्य कोण होते अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो त्या अनुषंगाने देखील या ठिकाणी पंची आयोग संदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो या आयोगाने आपला जो अहवाल आहे तो 2010 मध्ये सरकारकडे सुपूर्द केल्याचे दिसून येतो. आता केंद्र राज्याचे सौहार्दपूर्ण संबंध म्हणजे केंद्र व राज्याचे संबंध सुव्यवस्थित राखण्यासाठी या आयोगाने काही शिफारसी केल्या आणि त्यामध्ये राज्यपालासंदर्भात किंवा राज्यपाल पदासंदर्भात देखील काही शिफारसी केल्या, ज्यामध्ये कुठल्या शिफारसी दिसून येतात तर तो राज्यपाल हा राज्याबाहेरचा असावा, प्रादेशिक राजकारणात फारसा गुंतलेला नसावा किंवा अलिप्त असावा अशा पद्धतीने शिफारस या पंची आयोगाने केलेली होती. आपल्या नियुक्तीच्या दरम्यान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या राज्यपाल म्हणून नियुक्त करायचे असेल तर तो एकतर त्या राज्याचा म्हणजे एखाद्या राज्यामध्ये नियुक्ती करायची असेल तर त्या राज्याच्या राजकारणात संबंधित नसावा आणि त्या राज्याच्या बाहेरचा असावा. ओके. आणि त्याआधी म्हणजे किमान 2 वर्षे त्याने कुठल्याही राजकारणामध्ये सक्रिय सहभाग त्याचा असता कामा नये अशा पद्धतीची शिफारस या पंची आयोगाने केलेली होती. त्यानंतर संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून त्यांनी उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची देखील शिफारस केलेली होती. राज्यपालांच्या निवडीच्या संदर्भात किंवा निवडीची जी जबाबदारी आहे ती एक समिती स्थापन करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष आणि प्रभावित राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे समजा एखाद्या राज्याचा आपल्याला महाराष्ट्र या राज्याचा राज्यपाल नियुक्त करायचा आहे तर महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल नियुक्त करताना तो महाराष्ट्राचा व्यक्ती नसायला पाहिजे आणि तो महाराष्ट्राचा व्यक्ती म्हणजे तो छत्तीसगड, मध्य प्रदेश कुठल्याही राज्याचा असेल तर चालेल. ओके. आणि तो सक्रिय राजकारणामध्ये सहभागी नको. किमान 2 वर्षे समजा 2023 मध्ये आपल्याला राज्यपाल नियुक्त करायचे आहे तर त्याचे 2 वर्ष आधी तो कुठल्याही राजकारणात सक्रिय सहभाग असता कामा नये. ओके. त्यानंतर आहे त्याच्यासाठी एक समिती स्थापन करावी, ज्यामध्ये पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष आणि
एखादा म्हणजे ज्या राज्यात नियुक्त करायचे आहे त्या राज्याच्या मुख्यमंत्रीचा समावेश त्या समितीमध्ये असेल आणि त्या समितीने कोणत्या व्यक्तीची नियुक्ती राज्यपाल म्हणून करावी अशी शिफारस राष्ट्रपतींकडे केल्याशिवाय त्याला राज्यपाल म्हणून नियुक्ती करता येणार नाही, अशा पद्धतीची शिफारस देखील या आयोगाने केलेली होती. त्यानंतर आहे चौथा, राज्यपालांवर महाभियोग चालवण्याची जी काही शिफारस आहे ते राज्य विधिमंडळात केली जावी किंवा केली जावे. ओके, एकंदरीत राज्यपाल जर व्यवस्थित वागत नसेल अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन, तर अशा वेळेस त्या राज्यपालांवर महाभियोग चालवण्याची जी काही शिफारस आहे त्या राज्य विधिमंडळात चालवला जावा, अशा पद्धतीची जी काही तरतूद आहे किंवा शिफारस देखील या कमिशनने केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो एकंदरीत 1400पेक्षा जास्त पानांचे यांनी अहवाल सादर केलेला होता. त्यामध्ये वेगवेगळे तरतूद यांनी राज्यपालांसंदर्भात केलेले होते. ओके, सो महत्त्वाचे तरतुदी आपण या ठिकाणी बघितलेलं. आता चुकीचे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे, कुठले आहेत ते बघूयात. पहिलं जे आहे की त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय किंवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. ओके, सो राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय किंवा त्यांच्या सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा, अशा पद्धतीने देखील शिफारस राज्यपालांच्या संदर्भात केल्याचे दिसून येतो. ओके, ते विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. ओके, जे आपण मागे बघितलेलं आहे आता थोड्या वेळाआधी. ओके, सो या ठिकाणी जे स्टेटमेंट बघितलेलं आहे, राज्यपालांवर महाभियोग चालवण्याचा जो काही शिफारस आहे तो राज्य विधिमंडळात असावा. सो स्टेटमेंट या ठिकाणी दुसरा स्टेटमेंट तेच आपल्याला दिलेलं आहे. सो हे देखील बरोबर आहे. तिसरं जे काय आहे तर ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील. सो हे जे काही स्टेटमेंट आहे हे दोन्ही स्टेटमेंट आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी वाटतो. ओके, एकतर महाभियोगाची तरतूद जी आहे ते राज्य विधिमंडळामध्ये चालवलं जावं अशा पद्धतीने दिलेलं आहे, आणि तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये तिसऱ्या पर्यायात आपल्याला ते केंद्राच्या संसदेत चालवलं जावं. सो हे जे काही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी विसंगत वाटतो आणि ते चुकीचं आहे. ओके, राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाही. सो हे देखील शिफारस या पंच आयोगाने केलेली होती. सो कुठली शिफारस केलेली नव्हती तर संसदेमध्ये त्यांच्यावर महाभियोग चालवण्याचं जे काही शिफारस आहे ते त्यांनी केलेली नसून राज्य विधिमंडळात राज्यपालावर महाभियोग चालवता येऊ शकेल अशा पद्धतीची शिफारस त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान संदर्भाने काय आहे किंवा राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एकंदरीतच योजना बेस स्वरूपात पॉलिटी अंतर्गत हे प्रश्न आपल्याला दिसून येतो. ओके, आता राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान जे 24 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनी आपले भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. एकंदरीतच भारतातील ग्रामीण भागात पंचायत राज व्यवस्थेचा विकास आणि बळकटीकरण करण्यासाठी ही योजना आपल्याला सुरू करण्याचे दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी बघू शकता पहिला पर्याय दिलेला आहे की पंचायत राज संस्थांना विशेषतः ग्रामपंचायत विकास आराखडा सक्षम करणारी. ओके, जी काही ग्रामपंचायत स्तरावर किंवा पंचायत राज जी काही संस्था आहे त्या पंचायत राज व्यवस्थेला पंचायत राज व्यवस्थेचा विकास आणि त्याला बळकटीकरण करण्यासाठी ही योजना सुरू झाली. सो पर्याय पहिला जे दिलेलं आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, आणि बाकी इतर पर्याय दिलेले आहे ते या राष्ट्रीय ग्राम स्वराजशी संबंधित नाही. ओके, त्यानंतर आहे या योजनेचा एकंदरीत कालावधी काय होता तर 2022 ते 2023 संदर्भात जे काही या योजनेत तरतूद केलेले होते त्या तरतुदींची अंमलबजावणी या काळात म्हणजे 2022 ते 25-26 या काळात पूर्णत्वास यावयास हवे अशा पद्धतीने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे लोकलेखा समिती संदर्भाने हे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे. एकंदरीतच स्टेटमेंट काय दिलेलं आहे की लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे असतात काय. त्यानंतर आहे स्टेटमेंट लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्य लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. सो वरील विधानांपैकी असत्य विधान कोणते आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला असत्य विधान विचारलेलं आहे. आता जेव्हा आपण प्रश्न वाचतो तर तेव्हा प्रश्नामध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते आपल्याला हायलाईट करता त्या कीवर्डमध्ये आपल्याला कीवर्ड कुठले आहेत ते आपल्याला हायलाईट करता यायला पाहिजे. ओके, सो या ठिकाणी
लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे असतात. हे जे कीवर्ड आहे ते दिलेलं आहे. आणि ब स्टेटमेंटमध्ये काय तर लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आलेले आहे की विरोधी पक्षाचा सदस्य लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. आणि आपल्याला विचारलेलं आहे की कुठला जो विधान आहे ते असत्य आहे. ओके. सो 1919चे जे काही भारत सरकार कायदा आहे त्या कायद्यानुसार 1921 मध्ये या समितीची स्थापना झाल्याचे आपल्याला दिसून येतं. या समितीमध्ये सध्या 22 सदस्य असतात आणि 22 सदस्यांपैकी 15 सदस्य हे आपल्याला लोकसभेचे तर राज्यसभेचे 7 सदस्य दिसून येतात. ओके. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे 7 सदस्य हे राज्यसभेचे असतात हे बरोबर आहे. त्यानंतर आहे या समितीचे जे काही सदस्य आहेत ते आपण एकल संक्रमणीय गुप्त मतदान पद्धतीद्वारे यांची निवड होते. आणि या समितीमध्ये मंत्र्यांची निवड करता येत नाही. ओके. किंवा मंत्री या समितीचा सदस्य होऊ शकत नाही. आता 1967 पर्यंत सत्ताधारी पक्षाचा जो काही सत्ताधारी पक्षाचा सदस्य हा या समितीचे अध्यक्ष राहत असे. ओके. मात्र 1967 पासून समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातून निवडला जावा असा एक संकेत पाळला जातो आहे. ओके. संकेत आहे ते परंपरानुसार ते विकसित झाल्याचे दिसून येतो. आता ब स्टेटमेंटमध्ये तुम्ही जर व्यवस्थित वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की नियमात असे नमूद करण्यात आले आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. वास्तविकदृष्ट्या हे नियमात लोकसभेच्या दैनंदिन कामकाज नियमामध्ये अशा पद्धतीचे जे काही तरतूद आहे ते केलं गेलेलं नाही, तर ते एक संकेत किंवा एक परंपरा म्हणून पाळला जातो आहे. ओके. सो यामुळेच ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी असत्य आहे किंवा चुकीचं आहे. आपल्याला असत्य विचारलेलं होतं त्यामुळे फक्त ब पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो पुढे जाऊयात. आता शेवटचा प्रश्न असणार आहे एकंदरीत जे काही लोकपाल आणि लोकायुक्त कायदा आहे 2013. सो त्या संदर्भाने या ठिकाणी पहिले जे लोकपाल आहे त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेले आहे की भारताचे प्रथम लोकपाल म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली. आणि या ठिकाणी पर्याय दिलेला आहे न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती TS ठाकूर, न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष आणि न्यायमूर्ती जगदीश सिंग खेर. ओके. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि तत्कालीन लोकसभेचे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या समितीने 23 मार्च 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. तिसरा पर्याय योग्य असणार आहे न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. आता त्या संदर्भाने थोडी बेसिक माहिती आपण बघूयात. हे जे काही लोकपाल संदर्भाने जे काही लोकायुक्त कायदा आहे ते 2013 मध्ये मंजूर झाले आणि त्याची जी काही नियुक्ती आहे पहिले लोकपाल नियुक्त कधी झाले तर 2019 मध्ये. ओके. म्हणजे जवळपास 5 ते 6 वर्षाचा गॅप इतका कालावधीनंतर पहिले लोकपाल आपल्या भारतामध्ये स्थापन झाल्याचे दिसून येतो. आता या लोकपाल निवडण्याच्या समितीमध्ये कोणते सदस्य असतात असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेचे अध्यक्ष हे लोकपाल नियुक्त करणाऱ्या समितीचे सदस्य असतात. आणि त्यांनी ज्या व्यक्तीचे नाव सुचवलेलं असेल त्या व्यक्तीची नियुक्ती लोकपाल म्हणून राष्ट्रपती करीत असतात. ओके. राष्ट्रपती हे नियुक्ती करीत असतात. लोकपाल हे जी काही संस्था आहे ती सर्वप्रथम आपल्याला स्वीडन या देशामध्ये 1809 या कालावधीत स्थापन झाल्याचे दिसून येतो. याचा जो काही उगम आहे तो ओंबड या स्वीडिश शब्दापासून झाल्याचे दिसून येतो. स्वीडिश या ओंबड या शब्दाचा अर्थ काय होतो तर दुसऱ्याच्या बाजूने एखादा सरकारी किंवा सार्वजनिक कामात माहिती जाणून घेण्यासंदर्भाने इनिशिएटिव्ह घेणे. ओके. किंवा प्रवक्ते म्हणून काम करणे असा एकंदरीत या ओंबड या शब्दाचा आपल्याला अर्थ कळून येतो. त्यानंतर स्वीडन नंतर फिनलँड, डेन्मार्क, नॉर्वे या देशांनी जी काही लोकपालाची जी तरतूद आहे ती स्वीकृत केली. भारतामध्ये आपल्याला 1950 नंतर साधारणतः 2013 मध्ये म्हणजे प्रचंड मोठ्या कालावधीनंतर आपण ते लोकपाल म्हणजे आपल्या हक्कासाठी म्हणजे आपला जो योग्य पैसा कुठे खर्च होतो, आपले जे सरकारी अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत किंवा आपण जे मंत्री किंवा सदस्य विधान परिषद सदस्य निवडून दिले ते योग्य पद्धतीने कार्य करतो आहेत की नाही किंवा कुठे भ्रष्टाचार करतो त्या संदर्भात चौकशीसाठी देखील आपल्याला इतका कालावधीची वाट बघावी लागली. तुम्ही विचार करू शकता किती म्हणजे आपण मागे आहोत. ओके. सो 1962 मध्ये संसदीय अन्वेषण आयुक्ताच्या रूपाने लोकपाल प्रणाली स्वीकारणारा न्यूझीलंड हा जगातील पहिला राष्ट्रकुल देश दिसून येतात. ओके. राष्ट्रकुल देश म्हणजे काय तर ज्या ठिकाणी
इंग्रजांच्या वसाहती होत्या त्या वसाहती स्वातंत्र्य झाल्यानंतर त्याला राष्ट्रकुल म्हणून मान्यता मिळाली. सो त्यामध्ये न्यूझीलंड हा पहिला देश आपल्याला दिसून येतो. आता राज्यस्तरावर लोकायुक्तेची स्थापना केली जाते आणि लोकायुक्त स्थापन करणारे राज्यस्तरावर महाराष्ट्र हे पहिले राज्य दिसून येतो जे 1971 मध्ये स्थापन झालेलं आहे. वास्तविकता ओडिशा या राज्याने पहिले कायदे केले होते 1970 मध्ये, मात्र त्याने त्या कायद्याचा जो काही अंमलबजावणी आहे ते 1983 मध्ये केले आणि महाराष्ट्राने 1970 मध्ये 1971 मध्ये कायदा केला आणि त्याच वर्षी त्या कायद्याला अंमलबजावणी जे काही स्वरूप आहे ते आणून दिलेलं आहे. ओके, त्यामुळे पहिले जे राज्य आहे ते महाराष्ट्र आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न या ठिकाणी म्हणजे एकंदरीत पॉलिटी संदर्भाने 2020 मध्ये 10 प्रश्न आयोगाने विचारलेले होते. ओके, आता थोडक्यात प्रमोशनचा भाग. या ठिकाणी आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा व कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण जे काही PYQs आपण प्रश्नपत्रिका बघत आहोत त्याच पद्धतीने आपण क्विज फॉर्ममध्ये आपण टेलिग्राम चॅनलवर आपल्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवर क्विज पोस्ट करतो आणि एकंदरीत त्या क्विजमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण यूट्यूबच्या माध्यमातून करतो आणि ते काही विश्लेषण जे काही PDF आहे ते आपण त्या ग्रुपला शेअर करतो. ओके, एकंदरीतच आपला प्रश्न सॉल्व्ह करण्याचा अप्रोच, ओके, राईट अप्रोच टू डेव्हलप क्वेश्चन सॉल्विंग आणि ते एकंदरीतच जो काही प्रश्न कशा पद्धतीने विचारतो, आयोग कोणत्या प्रश्नावर कशा पद्धतीने फसवू शकतो, हे सर्व जे आहे ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा जो काही मेथड आहे ते डेव्हलप करणे हे यामागील भूमिका आहे. ओके, आपण रोज प्रत्येक विषयाचा किमान 10 प्रश्न पोस्ट करतो आणि सॅटर्डेला 15 प्रश्न आपण चालू घडामोडी जे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे ते आपण त्या ठिकाणी क्विज फॉर्ममध्ये आणि एकंदरीतच परीक्षाभिमुख आयोग ज्या पद्धतीने प्रश्न फ्रेम करतो त्याच पद्धतीने आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत आणि एकंदरीत सविस्तर विश्लेषण आपण करून ते जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. ओके, सो तुम्हाला या बॅचविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व त्या टेलिग्राम चॅनलवर जे काही पिन केलेलं मेसेज आहे ते चेक करा, तुम्हाला याविषयी माहिती मिळून जाईल. ओके, सध्या 30% पहिल्या 50 विद्यार्थ्यांना 30% सवलत या स्वरूपात हे जे काही ऑफर आहे ते सुरू आहे. ओके, सो थांबूया त्या ठिकाणी, भेटूया एका नवीन प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.